स्वागत. इयत्ता 7वी विषय इतिहास प्रकरण नंबर पहिले. प्रकरणाचं नाव आहे इतिहासाची साधने. इतिहासाची साधने या प्रकरणाच्या खाली पान नंबर 4 वर जो स्वाध्याय आलेला आहे, जे प्रश्न आलेले आहे, त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. इतिहासाची साधने या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा. तर यामध्ये ऐतिहासिक साधने दडलेली आहेत, त्यांची नावे दडलेली आहेत, तर ती तुम्हाला शोधायची आहे. तर आपण सगळ्यात अगोदर त्यांची नावे शोधू आणि नंतर ती या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत. तर या चौकोनामध्ये दडलेली ऐतिहासिक साधने आहे तारीख, पोवाडे, ताम्रपट, दंतकथा, शिलालेख, श्लोक, चित्रे, कपडे, बखरी, खलिते, चर्च, लोकगीते, आज्ञापत्रे आणि या सगळ्यांची नावे मी या ठिकाणी खाली दिलेली आहेत. यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, लिहिते व्हा. लिहिते व्हा मध्ये आपल्याला 1 नंबर दिलेला आहे, स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, स्मारकांमध्ये समाधी, कबर, विरगळ इत्यादी बाबींचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी प्रकरण सुरू झालेलं आहे बघा, इतिहासाची साधनांचं हे जे चित्र दिलेलं आहे, तर याच खाली या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे इथं. यानंतर याच खाली दिलेला आहे 2 नंबर, तवारीख म्हणजे काय. तर तवारीख म्हणजे तारीख म्हणजे घटनाक्रम. हे जे चित्र दिसतंय ना, मौखिक साधने, याच्या डावीकडं या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. यानंतर 3 नंबर दिलेला आहे, इतिहास लेखनात लेखकाचे कोणते पैलू महत्वाचे असतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, इतिहास लेखनात लेखकाची चिकित्सक वृत्ती, त्याचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्वाचे असतात. सगळ्यात शेवटी ज्या ठिकाणी आपला हा स्वाध्याय चालू झालेला आहे ना, त्याच्यावरती उजवीकडं या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, गटातील वेगळा शब्द शोधून लिहा. तर गटातील वेगळा शब्द आहे अलिखित साधने. 2 नंबर आहे गटातील कथा. त्यानंतर वेगळा शब्द आहे मंदिरे. पुढचा वेगळा शब्द आहे तवारिखा. यानंतर प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, संकल्पना स्पष्ट करा. तर आपल्याला 3 संकल्पना स्पष्ट करायच्या आहे. तर त्यापैकी 1 नंबर आहे भौतिक साधने. प्राचीन काळी माणसाने वापरलेल्या वस्तूंवरून वा वास्तू यांच्या अवशेषांच्या साहाय्याने त्यावेळच्या मानवी व्यवहाराची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते. म्हणजे पूर्वीच्या काळी माणसांनी ज्या वस्तू वापरल्या किंवा वास्तू म्हणजे किल्ले असतील किंवा त्यांची घरे असतील, या सगळ्या वास्तू झाल्या.
त्यांनी वापरलेल्या वस्तू आणि वास्तू यांच्या अवशेषांसाहाय्याने यांच्या अवशेषावरून त्यावेळच्या मानवाच्या व्यवहारांची त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते. अशा सर्व वस्तू व वास्तू त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. त्यानंतर 2 नंबर आहे लिखित साधने. मग लिखित साधने कशाला म्हणायचं? मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव, सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली. तो लिहू लागला. या लेखनावरून आपल्याला त्या काळातील त्या लोकांचे लोकजीवन, ते कशा पद्धतीने जीवन जगत होते, त्यांचे आचार विचार, त्यांचे सण समारंभ, खाण्याचे पदार्थ इत्यादींची माहिती मिळते. त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे त्यावरून या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. यानंतर पुढे आपल्याला 3 नंबर दिलेला आहे मौखिक साधने. मौखिक म्हणजे तोंडी. तो उदाहरणार्थ बघा, जात्यावर बऱ्याच वेळेस स्त्रिया काय करत असतात, ज्या ओव्या म्हणत असतात, गाणे म्हणत असतात, त्यामध्ये आपल्याला झालेल्या काळातील घटनांची माहिती मिळते. किंवा हा जो वासुदेव आहे, तर वासुदेवकडूनही आपल्याला मौखिक स्वरूपात, तोंडी स्वरूपात माहिती मिळते. तर यांना म्हणतात मौखिक साधने. मग लोकपरंपरेत ओव्या असतील, लोकगीते, लोककथा असे साहित्य पिढ्यानपिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेले असते. एक पिढी दुसऱ्या पिढीकडे काय करते, पाठांतराद्वारे हे हस्तांतरित करते. असे साहित्य लिहून ठेवलेले नसते. अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती, मग ही जी मौखिक साहित्य आहे, तर यातून त्या काळच्या समजुती असतील, त्या लोकांचे विचार असतील, त्यांच्या श्रद्धा असतील, असे समाज जीवनाचे विविध पैलू आपल्याला या मौखिक साधनातून समजतात. या साहित्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुम्हाला तुमचं मत स्पष्ट करायचं आहे. या ठिकाणी मी नमुना उत्तर देत आहे. ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते, परंतु ही साधने अस्सल असावी लागतात. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. असे केले नाही तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरतील. म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते. सगळ्या शेवटी स्वाध्यायाच्या वरती यामधून आपल्याला ते उत्तर शोधून लिहायचं आहे. याचा संदर्भ घेऊन ते उत्तर आपल्याला मांडायचं आहे. हे उत्तर यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. तुमचे मत लिहा. शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. मग शिलालेख कशाला म्हणतात? शिला म्हणजे दगड. दगडावर जो लेख लिहून ठेवलेला आहे त्या काळामध्ये,
तर त्यांना आपण काय म्हणतो, शिलालेख असे म्हणतो. बघा या पद्धतीने की दगडावर काहीतरी मजकूर हा लिहून ठेवलेला आहे. तर यावरून आपल्याला काय होतं, त्या काळचा इतिहास समजण्यास मदत होते. दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात. राजाने दिलेल्या आज्ञा असतील, राजाने जी काय आज्ञा दिली त्या काळामध्ये ते काय करायचे, त्या दगडावर कोरून ठेवायचे. राजाने जर दिनग्या दिल्या तर त्या पण या दगडांवर कोरून ठेवलेल्या असायच्या, किंवा धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडावर कोरलेल्या असतात. हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणताही बदल करता येत नाही. आता हे दगडावर कोरलेलं आहे, तर यात आपल्याला काही बदल करता येणार नाही किंवा कोणालाच काही बदल करता येणार नाही. म्हणून शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. यानंतर याच खाली आपल्याला 2 नंबर दिलेला आहे. मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. जी मौखिक साधने आहेत त्यांच्या साह्याने त्या काळचं जे लोकजीवन आहे त्याचे विविध पैलू समजतात. तर आपल्याला आपलं मत अशा पद्धतीने मांडता येईल. ओव्या असतील, त्यामध्ये लोककथा असतील, अशा मौखिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती, त्या काळातील लोकांचे विचार, त्या काळातील लोकांच्या श्रद्धा आणि त्या काळातील लोकांचे जीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते. कशामध्ये? ओव्या आणि लोककथेमध्ये. या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. म्हणजे मौखिक साधनाच्या साह्याने. हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. इयत्ता 7वी, विषय इतिहास, प्रकरण नंबर 2. प्रकरणाचं नाव आहे शिवपूर्वकालीन भारत. शिव